मित्रांनो, आपली शाळा मसनवट्यावर बांधलेली आहे हे तुम्ही कधी ना कधी ऐकलं असेल. अगदी असंच आमच्याही गावात अशा अफवा पसरलेल्या होत्या. खरं तर शहरी भागात हे फारसं म्हटलं जात नाही, पण जे खेडेगाव असतात तिथल्या शाळा हमखास मसनवट्यावरच बांधलेल्या आहेत असा तिथल्या विद्यार्थ्यांचा आणि गावकऱ्यांचाही समज असतो. पण आमच्या गावातली शाळा मात्र खरोखरच मसनवट्यावर बांधलेली होती. ती कशी? तर आमचं गाव आधीच छोटंसं होतं, पण हळूहळू गावाचा आता विस्तार वाढू लागला. गावाचे घर वाढू लागले, तसे लोकांचे घर हळूहळू गावाच्या बाहेर निघत चालले. आणि त्यामुळं जुन्या काळी जिथे स्मशान होतं आता तिथे गाव पोहोचलं होतं. त्यामुळं गावकऱ्यांनी स्मशान थोडं लांब नेलं आणि जिथं स्मशान होतं तिथे सरकारने शाळा बांधून दिली. आता हीच हीच ती आमच्या गावातली जिल्हा परिषदची शाळा, जी स्मशानावर बांधली गेली होती. अनेक वर्षांपासून आता तिथे मुलं शिकत होती. काही काही लोकांना तिथे काही विचित्र अनुभवही आले होते आणि त्यामुळेच लोक रात्रीची तिकडे अजिबातच भटकत नसत. गावकरी तर असंही म्हणतात की अनेक वेळा रात्रीचा तिथे शिपाई राहायचा, पण जो कोणी शिपाई गावात त्या शाळेवर राहायला यायचा त्याला काही ना काही विचित्र अनुभव यायचा आणि त्यामुळं तो शिपाई काम सोडून पळून जायचा. तर एकदा असंच आम्हा मुलांचाही बोलता बोलता विषय निघाला. तेव्हा मी 7वीत होतो. माझे काही जवळचे मित्र म्हणजे योगेश, अक्षय, विशाल आणि दीपक, आम्ही 4-5 जणांचा ग्रुप होता. आम्ही एकदम खोडकर आणि विचित्र पोरं. जी गोष्ट करू नका म्हटलं आम्हाला तीच करण्यात जास्त मजा यायची. आणि त्याचमुळं आता शाळेत भूत आहे किंवा आपली शाळा स्मशानावर बांधलेली आहे या गोष्टी मागे नक्की सत्य तरी काय आहे याचा उलगडा आपण केलाच पाहिजे. त्यामुळं आम्ही 5 जणांनी हे निश्चित केलं की आज रात्री ठीक 8-9 वाजता आपण शाळेत यायचं आणि नक्की बघायचं की गावकरी म्हणताय त्यात नक्की सत्यता किती आहे की ह्या फक्त अफवा आहेत. आम्ही आता शाळा सुटल्यानंतर घरी गेलो. आमची शाळा 4 वाजता सुटत असे. दुसऱ्या दिवसचा रविवार होता, म्हणजे शनिवारचा तो दिवस होता. आणि नशीबही बघा, त्या दिवशी होती अमावस्या. आता दुष्काळात 13वा महिना. अमावस्या आली हे आम्हा मूर्खांना अजिबातच कळालं नाही. तेव्हा आम्ही 7वीतली पोरं, भूतखेतं नक्की काय असतात याबद्दल आम्हाला काही जास्त ज्ञान नव्हतं. त्यामुळं आम्ही थेट त्यांच्याशी पंगा घ्यायचं निश्चित केलं. रात्र झाली आणि आम्ही आमचा एक मित्र अक्षय त्याच्या घरी संध्याकाळचं झोपायला जाणार आहोत असं घरी सांगून जेवण वगैरे करून निघालो. आता मित्राकडे झोपायला चाललोय आणि हे काही नवीन नव्हतं, म्हणून घरच्यांनी आम्हाला काही अडथळा आणला नाही. आता आम्ही 5ही जण अक्षयच्या घरी जमा झालो. आम्ही सोबत बॅटरीही आणल्या होत्या, कारण नक्की शाळेत कोण आहे हे आम्हाला आज बघायचंच होतं. थोड्या वेळातच म्हणजे जवळपास 9 वाजता आम्ही शाळेच्या दिशेने चालायला लागलो. आता ते खेडेगाव असल्यामुळे बहुतांश लोक निद्रेच्या आहारी गेले होते, म्हणजेच जवळपास 90% गाव झोपलंही होतं. फक्त काही घरांमध्ये दिव्याचा मंद उजेड दिसत होता, पण त्यांनीही दरवाजे लावलेले, म्हणून त्या संधीचा फायदा घेत आम्ही आता हळूहळू शाळेच्या दिशेने निघालो. आम्ही सोबत बॅटरीही आणल्या होत्या, त्यामुळे मिट्ट काळोख जरी असला तरी आम्हाला रस्ता पुरेपूर दिसत होता. आता आम्ही 5ही जण एका मागोमाग एक चालत होतो. ते दिवस होते पावसाळ्याचे. गवत चांगलं कमरे इतकं वाढलेलं होतं. शाळा आमच्या गावापासून जवळपास 5-10 मिनिटाच्या अंतरावर होती. त्यामुळं मधल्या कच्च्या रस्त्याने आम्ही शाळेच्या दिशेने निघालो. खरं तर आमच्यातला अक्षय आणि आम्ही दोघं खरं तर भित्रेच होतो, पण बाकीचे पोरं जास्त हिंमतवाले. आम्हाला नक्कीच भीती वाटत होती, पण त्यांच्या पुढे जर भीती दाखवली तर ते आपल्याला भित्रा म्हणून चिडवतील आणि अख्ख्या वर्गाने आपली बदनामी होईल, म्हणून आम्ही त्यांच्या पुढे भीती दाखवत नव्हतो. पण खरं तर मनात धाकधूक चालू होती. अगदीच 5-10 मिनिटात आम्ही आमच्या शाळेत पोहोचलो. शाळा अगदी अंधारात बुडालेली आणि त्यात अमावस्या, त्यामुळे आजूबाजूला काहीही दिसत नव्हतं. संपूर्ण शाळेत फक्त अंधार आणि अंधारच दिसत होता. त्या आमच्या जुन्या शाळेत फक्त ऑफिस बाहेर एक मिणमिणता दिवा होता. तो जुन्या काळात भेटायचा बघा, 15 रुपयाचा लाईट. तोच दिवा, त्याचा पिवळसर उजेड ऑफिसमध्ये पडत होता. आम्ही आता शाळेच्या पुढे पोहोचलो आणि जोरात गेट ढकलून दिला. आणि तो गेटही अगदी ते भूतांच्या पिक्चरांमध्ये दाखवतात बघा, करकर असा आवाज करत उघडणारा गेट
अगदीच त्याचप्रमाणे आवाज करत उघडत होता. आम्ही रोज शाळेत येताना तो गेट उघडायचो, पण तसला काही आवाज नेहमी यायचा नाही. पण आज मात्र काहीतरी वेगळंच होतं. आम्हाला ते तिथेच जाणवलं नाही, पण पुढे आमच्यासोबत अशी काही घटना घडणार होती ज्यामुळे आमचं आयुष्यच बदलणार होतं. तर पुढे नक्की काय होतंय ते तर आपण बघणारच आहोत. पण त्याआधी एक छोटीशी विनंती आहे. जर आतापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून भविष्यात येणारी अशीच थरारक आणि सत्य अनुभव मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर मग आम्ही ते गेट उघडलं आणि एकामागोमाग एक करत 5ही जण शाळेच्या आतमध्ये शिरलो. आता आमच्या शाळेत 5-6 वर्गाची असं एका रांगेतच खोल्या होत्या. मध्ये ऑफिस आणि त्या बाजूने 2-3 खोल्या आणि इकडे 2 खोल्या. अशाप्रमाणे त्या खोल्या सर्वत्र मिट्ट काळो. त्या काळी खोल्याही उघड्याच असायच्या, म्हणजे त्याला लॉक वगैरे नसायचं. आणि लॉक लावलं तरी गावातले चोरटी लोक ते लॉक काढून भंगारात विकून टाकायचे. आणि त्यामुळं आमच्या शाळेत लॉक तर सोडाच, साधी घंटाही नव्हती, कारण लोक ती घंटाही चोरून नेत असत. फक्त ऑफिसला तेवढं लॉक असायचं, कारण ऑफिसमध्ये काही महत्वाचे कागदपत्र असायचे. आता आम्ही चालत चालत शाळेच्या अगदी मध्यभागी आलो. शाळेच्या मध्यभागी 2-3 झोके लटकवलेले होते. त्यातले 1-2 झोके मोडलेले आणि एक झोका फक्त चांगला होता. शाळेच्या मध्यभागी येताच तो झोका अचानकच हलू लागला. आता मी तर आधीच भित्रा. मी बाकीच्यांना लगेच म्हणालो, अरे ते बघा, झोका कसा विचित्रपणे हलतोय. मला तर जाम भीती वाटते बाबा. चला परत जाऊया आपण, भूतभीत कशाला बघायचं. माझा मित्र अक्षयही म्हणाला, अरे मलाही वाटतंय काहीतरी विचित्र आहे. मी म्हणतो विषयाची परीक्षा कामून घ्यायची. चला चला परत जाऊयात. पण बाकीचे पोरं मात्र आमची खिल्ली उडवायला लागले. आयला, यांना उगाच घेऊन आलो आपण, हे आधीच भित्रे आहेत. त्यावर आम्ही म्हणालो, आम्ही भित्रे वगैरे काही नाही, चला बघूनच जाऊयात, भूतभीत आमचं काय बी करत नाही. पण हेच वाक्य आमच्यासाठी जड ठरणार होतं. आम्ही 4-5 पावले पुढे गेलो आणि तेवढ्यातच आम्हाला असं जाणवलं की ऑफिसच्या खिडकीमधून, म्हणजे ज्या बाजूने ऑफिस होतं त्याला एक दरवाजा आणि एक भली मोठी खिडकी होती. त्या खिडकीच्या जवळून काहीतरी विचित्र आवाज येत होता. आता आम्हाला सुरुवातीला वाटलं की बहुतेक ऑफिसमध्ये हुंदरे-बिंद्रे झालेत, म्हणूनच ते संध्याकाळचे आवाज करतायत. आम्ही एकमेकांची मजा घेत ऑफिसच्या दिशेने चालू लागलो. ऑफिसच्या जवळ पोहोचताच तो समोरच्या बल्बचा पिवळसर उजेड आमच्या सर्वांच्याही चेहऱ्यावर पडला. आम्ही बॅटऱ्या ऑफिसमध्ये मारून पाहिल्या, म्हणजे त्या दरवाजाच्या वर अशी छोटीशी खिडकी होती, त्यावर असे अँगल लावलेले होते. त्यामधून आपल्याला ऑफिसमधलं सर्व काही दिसायचं. आम्ही एकमेकांच्या खांद्यावर उभे राहिलो आणि आतमध्ये नक्की कोण आहे हे बघण्याचा प्रयत्न केला. ऑफिसमध्ये बॅटरी लावली आणि सर्वत्र फिरवली, पण त्या ऑफिसमध्ये कोणीच नव्हतं. आम्ही आता पुन्हा हसू लागलो. तुम्ही उगाच घाबरतायत, असं योगेश आणि दीपक म्हणाले. पण आम्हाला मात्र थोडी थोडी भीती वाटतच होती. आता आम्ही हळूहळू सर्व वर्ग तपासत पोहोचलो 8वी अ च्या वर्गापाशी. 8वी अ चा तो वर्ग कायम बंदच असायचा, म्हणजेच आम्ही जवळपास पहिलेपासून बघत आलोय. हा 8वी अ चा वर्ग पहिल्यापासून बंदच आहे. आतमध्ये कोळ्यांचं जाळं लागलेला फळा आणि जुने पुराणे बेंच. आम्ही शिक्षकांना अनेक वेळा विचारलंही होतं की हा वर्ग का बंद आहे, पण कोणत्याही शिक्षकांनी नीटचं उत्तर दिलं नाही. त्यामुळं आता नक्की या वर्गात तरी काही आहे का हे बघण्यासाठी आम्ही 8वी अ च्या वर्गाच्या समोर उभे राहिलो. वर्गाला अजिबातच कुलूप वगैरे काहीच नव्हतं, फक्त कडी घातलेली होती. म्हणून योग्याने ती कडी उघडली आणि जोरात दरवाजावर लाथ मारली. आणि मग आम्ही 5ही जण वर्गाच्या आतमध्ये शिरलो. आता आम्ही वर्गात सर्वत्र बॅटरी मारून पाहू लागलो. तेवढ्यातच आमच्या लक्षात आलं की वर्गाच्या शेवटच्या बेंचवर कोणीतरी मुलगा बसलेला आहे. त्याने शाळेचा गणवेश घातलेला आहे, म्हणजेच पांढरं शर्ट, जे बघा गावाच्या शाळेमध्ये असतं, हा पांढरं शर्ट आणि खाकीची पॅन्ट, त्या प्रकारचे कपडे त्याने घातलेले होते. तो अगदी शेवटच्या बेंचवर मान खाली घालून शेवटच्या बेंचवर बसलेला होता. आता आम्ही त्याच्याकडे बॅटरी मारताच आम्ही सर्व एकदम गडबडून गेलो, कारण हा वर्ग तर नेहमी बंदच असतो, इथे कोणता विद्यार्थी येणं शक्यच नव्हतं. पण तरी आम्हाला वाटलं की बहुतेक एखादा विद्यार्थी शाळेत राहिला असेल आणि म्हणूनच तो या वर्गात येऊन झोपला असेल. त्यामुळं आम्ही आता हळूहळू त्या बेंचांना मागे सारत त्या मुलाच्या जवळ जाऊन उभे राहिलो. आता तो मुलगा जवळपास आमच्यापासून 2 हाताच्या अंतरावर होता.
आणि आम्ही पाचही जण त्याच्या पुढेच असे उभे होतो. आता माझा मित्र दीपक त्याने त्याला विचारलं, काय रे पोरा, कोण आहेस तू आणि एवढ्या रात्रीचं शाळेत काय करतोयस? झोपला बिपला होता की काय तू? आणि इथं 8वी अच्या वर्गात काय करतोयस तू? हा वर्ग तर कधी चालूही नसतो. तो असं म्हणाला खरं, पण त्या मुलाने त्यावर काहीही उत्तर दिलं नाही. आम्हाला वाटलं की बहुतेक ते झोपलेलाच असावा, म्हणून योग्य त्याच्या जवळ गेला आणि त्याला हलवतच त्याला उठवलं. आता त्या मुलाने हळूहळू त्याचं डोकं वर केलं आणि त्याचा चेहरा पाहून आमच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण त्याचा चेहराच असा विचित्र होता. दोन्ही डोळ्यांची बुबुळच नव्हते, फक्त आतमध्ये रिकामे खोबणे आणि असे 2 बोट जाऊन बसतील एवढे काळेभोर खड्डे. आणि त्याचा पूर्ण चेहराच एकदम विचित्र आणि सडलेला. त्याच्या अंगातून सडलेल्या मांसाचा दर्प येत होता. आम्ही लगेच नाक झाकलं आणि मोठ्याने ओरडलो. आम्हाला क्षणभर काही कळालंच नाही की नक्की आमच्या समोर कोण आहे. तो मुलगा आता विक्षिप्तपणे हसू लागला. तो उठला आणि आता हळूहळू आमच्याकडे एक एक पाऊल टाकू लागला. आम्ही आता प्रचंड घाबरलो आणि जीवाच्या आकांतानं वर्गाच्या बाहेर पळ काढला. वर्गाच्या बाहेर येताच आम्ही तिरक्या नजरेने मागे वळून पाहण्याचा प्रयत्न केला, तर आमच्या मागे आता तो मुलगा येत नव्हता. त्यामुळं आम्ही झोक्याच्या जवळ येऊन थांबलो. मी योग्याला म्हणालो, बघ, मी तुला सांगत होतो की विषयाची परीक्षा नको घ्यायला. तुम्ही पोरं मात्र कोणाचं ऐकतच नाही. आता तुमच्या पायी तो मुलगा आपल्या मागे लागलाय. ते सर्वही एकदम शांतपणे ऐकत होते. सर्वजण धापा टाकत होते, कारण आम्ही सर्वच घाबरलो होतो. आता आम्हाला थेट घरी जायचं होतं, पण आमच्या पायाला मात्र एवढे गोळे आले होते की आम्हाला तिथे थोडासा दम घ्यायला थांबावंच लागलं. आता तिथे आम्ही 5 मिनिटं थांबलो आणि पुन्हा घराच्या दिशेने जाण्यासाठी सज्ज झालो. पण तेवढ्यातच आमच्या बाजूलाच असलेला तो झोका आता पुन्हा वेगाने हलू लागला. पण आता मात्र त्या झोक्यावर कोणीतरी बसलेलं होतं. आम्ही त्या झोक्याकडे पाहिलं तर त्या झोक्यावर एक काळसर आकृती दिसत होती की हा तोच मुलगा होता जो आम्हाला थोड्या वेळापूर्वी वर्गात भेटला होता. आम्ही पुन्हा ओरडलो आणि जीवाच्या आकांतानं शाळेच्या बाहेर पळण्याचा प्रयत्न केला. पण शाळेच्या गेटपाशी येताच आम्हाला असं लक्षात आलं की शाळेचं गेट कोणीतरी बंद केलेलं आहे. आता आम्ही पूर्ण ताकदीने ते गेट उघडण्याचा प्रयत्न करीत होतो, पण ते गेट मात्र अजिबातच उघडत नव्हतं. आता मात्र आम्हाला कळून चुकलं होतं की आपण एका मोठ्या संकटात घावलोय आणि यातून नक्की सुटायचा मार्ग तरी काय हे आम्हाला कळत नव्हतं. आम्ही जागीच बसून घेतलं आणि बसल्या जागी देवाचा धावा करू लागलो. तेवढ्यातच योग्य मोठ्यानं म्हणाला, ए, अजिबात घाबरून चालणार नाही. आपल्याला जर वाचायचं असेल तर गेटवरून उड्या मारा आणि गावाच्या दिशेने पळत सुटा. त्याने तसं म्हणताच आम्ही उरली सुरली हिंमतही एकवटली आणि त्या गेटवर चढून बाहेरच्या दिशेने उड्या मारल्या आणि तिथून सुसाट घराच्या दिशेने पळत सुटलो. आमच्या बॅटऱ्याही मागेच राहिल्या होत्या, पण आम्ही अजिबात मागे न पाहता जीवाच्या आकांतानं गावाच्या दिशेने पळत होतो. आम्ही जोरजोराने ओरडत होतो की आम्हाला कोणीतरी वाचवा. गावाच्या जवळ पोहोचताच मंदिरातच भटजीबुवा होते. ते लगेच मंदिराच्या बाहेर आले. आम्ही धावतच भटजीबुवांच्या जवळ गेलो. आमची अवस्था पाहूनच त्यांना हे नक्की कळालं होतं की आम्ही काहीतरी विचित्र अनुभव घेऊन आलो. ते आम्हाला म्हणाले, काय रे पोर हो, कुठे गेला होतात आणि एवढं घामाझोकी लावून कुठून आलात तुम्ही? त्यांनी आम्हाला मंदिराच्या आतमध्ये घेतलं आणि मंदिराचा दरवाजा लावून घेतला. आम्ही थरथरतच घडलेला प्रसंग त्यांना एका दमातच सांगून टाकला. त्यावर भटजीबुवा आमच्यावर खूप ओरडले, तुम्हाला कोणी सांगितलं होतं शाळेत जायला? ते अमावस्येच्या रात्री. ते लगेच गेले, देवाचा अंगारा आणून आमच्या कपाळावर लावला आणि मग देवाच्या पुढचं पाणी घेतलं आणि आमच्या तोंडावर शिडकावा मारला. आता आम्ही 5ही जण एका रांगेत बसलो होतो आणि भटजीबुवांच्या आधाराने आम्हाला आता थोडं बरंही वाटत होतं. थोड्या वेळानंतर भटजीबुवांनी आम्हाला एक अशी गोष्ट सांगितली जे ऐकून पुन्हा आमच्या अंगावर सरसरून काटा आला. ते म्हणाले, अरे, खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तिथं पहिले स्मशानवाटा होता. म्हणजेच आपल्या गावात जे कोणी मरायचं लोक त्याला तिथेच जाळत असत. पण हळूहळू गावाचा विस्तार झाला आणि मग स्मशान थोडं पुढे ढकललं गेलं आणि आता तिथे गावाची शाळा झाली. पण खरं तर तिथे अनेक आत्मे वास करतात. जेव्हा नवीन नवीन तिथे शाळा झाली होती तेव्हा अनेक पोरांना तिथे विचित्र विचित्र अनुभव यायचे.
आणि एकदा असंच आपल्या गावातल्या शिरपा पैलवानाचा मुलगा माधव असा शाळेत झोपी गेला. तो चांगला मोठा होता, म्हणजे 8वीच्या वर्गात. तो शेवटच्या बेंचवर बसला आणि तिथेच झोपला. त्या दिवशी शिक्षकही रजेवर होते, त्यामुळे कोणीच त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. शाळा सुटल्यानंतर सर्व पोरं घरी निघून गेली, पण माधव मात्र शाळेतच राहिला. आणि तीच रात्र त्याच्यासाठी काळ रात्र ठरली. कारण संध्याकाळी 9-10 वाजता सर्वजण, म्हणजे त्याचा बाप आणि काही गावकरी माधवला शोधत शोधत शाळेत गेले. तेव्हा त्याचा तिथे मृतदेह आढळला. त्याच्या पूर्ण अंगातलं रक्त कोणीतरी शोषून घेतलं होतं. त्याचं पूर्ण शरीर पांढरफटक पडलं होतं. त्याच्या मृत्यूचं गूढ अजूनही उकललं गेलं नाही. पण त्याचा मृत्यू हा काही साधा मृत्यू नव्हता. त्याच्या मागे नक्कीच काहीतरी भूतबाधा होती, आणि हे अख्ख्या गावाला माहीत आहे. म्हणूनच गावकरी म्हणतात की आपली शाळा स्मशानवाटेवर बांधलेली आहे आणि रात्रीचं तिथं कोणीही राहत नाही. अनेक वेळा तिथे काही शिपाई आणि काही वॉचमॅनही राहायचे, पण ते जास्तीत जास्त 1-2 दिवस राहायचे आणि मग नोकरी सोडून पळून जायचे. त्याच्या मागे हेच कारण आहे की तिथे अनेक आत्मे वास करतात आणि ते वेगवेगळ्या रूपात येऊन तिथं कोणी रात्रीचं थांबलं तर त्याला घाबरवतात. बळजीभाऊंनी सांगितलेली ती गोष्ट ऐकून मात्र आमचं अगदी रक्तच गोठलं होतं. त्यानंतर बळजीभाऊ आमच्या सोबतच आले आणि आम्हाला आमच्या आमच्या घरी सोडलं. भीतीपोटी आम्ही घरच्यांना तो प्रसंग सांगितलाच नाही, पण आजही जेव्हा आम्हाला तो प्रसंग आठवतो तेव्हा आमच्या अंगावर सरसरून काटे येतात. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला अनुभव? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून असे सत्य, थरारक आणि अंगावर काटा आणणारे अनुभव मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर चला मग भेटूया परवा एका नवीन आणि सत्य घटनेसह. धन्यवाद.